पोर्टफोलिओमध्ये डिफेन्स सेक्टरमधला स्टॉक सापडला नाही असा एकही माणूस सापडणार नाही. सगळ्यांच्याच पोर्टफोलिओमध्ये डिफेन्समधला एखादा का होईना स्टॉक असतो आणि बऱ्याच वेळेस तो मायनसमध्ये असतो. पण आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकी डिफेन्स सेक्टर आणि बजेट याचा काय संबंध आहे. आपल्याला ते जाणून घेण्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन तो टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करू शकता. आणि आपण कुठल्याही प्रकारे गॅरंटेड रिटर्नचे प्रोडक्ट आपण कोणालाही विकत नाही आणि कोणालाही आपण खरेदी आणि विक्रीचा डायरेक्टली सल्ला सुद्धा देत नाही. ओके, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का डिफेन्स सेक्टरमधले जे स्टॉक्स असतात त्या स्टॉकमध्ये आपल्याला बजेटच्या पूर्वी आणि बजेटच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल बघायला भेटते. ती का भेटते हालचाल, आज त्याची कारणं आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आता जर ती कारणं जाणून घ्यायची जर ठरलं तर आपल्याला पहिल्यांदा एखादा आहे कंपनीचा स्टॉक, समजा बीडीएलचा स्टॉक आहे, आपण त्याचा चार्ट नंतर बघूया. पण काय होतं, तर होतं काय, आपल्याकडे साधारणतः जे बजेट असतं ते बजेट आपल्याकडे कोणत्या महिन्यामध्ये येतं, बजेट आपल्याकडे येतं फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट आपल्याकडे असतं. आपलं बजेट फेब्रुवारी महिन्यामध्ये येतं. पण आता ह्या बजेटमध्ये काय होतं का बजेटच्या साधारणतः आपण बघितलं असेल बऱ्याचशा वेळेस 10 ते 15% आसपास आपलं संरक्षण क्षेत्रासाठी तेवढे पैसे खर्च केले जातात. पण मग आता यामध्ये का निव्वळ फक्त आपण जो म्हणतोय बा डिफेन्स सेक्टर म्हणजे कंपन्या ज्या आहेत, ज्या कंपन्या आपले रणगाडे बनवतात, मिसाईल्स बनवतात, आपले हेलिकॉप्टर्स बनवतात, विमानं बनवतात, वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला त्यासाठी किती तरतूद केलेली आहे ते आपल्या दृष्टीने महत्वाचं. तर होतं काय का ह्या बजेटमध्ये सरकार नेमकी डिफेन्स सेक्टरवरती किती खर्च करणार, म्हणजेच डिफेन्स सेक्टरला ज्या काय ऑर्डर जातात, म्हणजे आता समजा आपण बघतो का आपल्याकडं जी कंपनी एअरक्राफ्ट आणि आपले हेलिकॉप्टर बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी HAL आहे. समजा HAL कंपनी आहे, ह्या HAL कंपनीची अपेक्षा असते का आम्हाला 50,000 करोडची आम्हाला ऑर्डर भेटली पाहिजे. पण जर ही ऑर्डर सरकारने 60,000 करोडची आणि किंवा 50,000 करोडची जरी समजा ऑर्डर दिली तर ह्यामध्ये मोठी तेजी बघायला भेटते. पण हे 60 न आणि किंवा 50 करोडची सुद्धा ऑर्डर न येता जर 30,000 करोडची जर समजा ऑर्डर आली तर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला फॉल बघायला भेटतो. मग असंच काय होतं, असंच बाकीच्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये होतं. तेव्हा आपल्याला ही बजेट आणि डिफेन्स सेक्टर याचा एक मोठा संबंध आहे आणि तो कसा आहे तो आपण एकदा या ठिकाणी जाणून घेऊ. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे बजेट आपल्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये असतं. आता हा मी चार्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता हा चार्ट मी लावला आपल्या डे टाइम फ्रेमवरती. आता हा चार्ट तुम्ही जर बघितला तर तुम्ही या ठिकाणी बघा, हा आपला महिना फेब्रुवारी महिना बजेटचा होता. ओके, आता इथून तुम्ही इथून इथपर्यंत लक्ष ठेवा, हा आपला फेब्रुवारी महिना बजेटचा होता. इथे ही तारीख आहे, हा आपला जानेवारी 25 आणि इथं ह्या दिवशी बजेट आलं आपल्याकडे 1 फेब्रुवारी 2025 ला बजेट आलं. तेव्हापासून हा स्टॉक तुम्ही बघा इथपर्यंत त्यांनी लो मारला. किती टक्के लो आहे दिसतो हा, 32% लो आहे. 32% फॉल तुम्हाला बघायला भेटला फक्त किती दिवसामध्ये, 30 डेज मध्ये. हे 30 डेज मध्ये तुम्हाला तेवढा फॉल बघायला भेटला. म्हणजेच इथे काय बघायला मिळालं का ह्या कंपनीसाठी बजेटमध्ये एवढं काही विशेष केलेलं नव्हतं आणि मग एवढं काही विशेष केलेलं नसल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला फॉल बघायला भेटला. बघ असंच आपल्याला बाकीच्या कंपन्यांमध्ये सुद्धा बघायला भेटू शकतं. तेव्हा आपल्याला बजेट हे एकदम ध्यान लावून ऐकायचे, मन लावून ऐकायचे. बाबा ज्यांच्याकडे डिफेन्स सेक्टरमधले स्टॉक्स असतील आणि त्यांनी तर फार म्हणजे एकदम व्यवस्थितच ऐकलं पाहिजे. कारण काय होतंय एवढा 30% फॉल म्हणजे खूप झाला. आणि पण हा फॉल झाल्यानंतर परत रिकव्हरी येत नाही का, परत रिकव्हरी सुद्धा येते. मग आपण काय करायचं आहे, जर बजेटमध्ये निराशा झाली, 30-35% जर एखाद्या स्टॉकमध्ये करेक्शन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला खरेदीची सुद्धा संधी असू शकते. आता ती बघा, आता इथे हा तुम्हाला फॉल बघायला भेटला आणि त्यानंतर काय तुम्हाला बघायला भेटलं तेही तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊया आपण. बघा त्याच्यानंतर
आता इथे हा लो तर मारलाय त्यांनी, हा लो मारला मार्च महिन्यापर्यंत, म्हणजे फेब्रुवारी, फक्त सगळ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 30% करेक्शन, 35% करेक्शन झालं. तिथून तुम्ही बघू शकता इथपर्यंत जो टॉप मारलाय, हा टॉप फक्त किती 88 दिवसामध्ये, म्हणजे 3 महिन्यामध्ये, 88 डेज मध्ये 125% त्या ठिकाणी तुम्हाला जम्प सुद्धा बघायला भेटला. म्हणजे किती टक्के? 125%चा गेन बघायला भेटलाय. गेन 3 महिन्यामध्ये परत स्टॉक 125% वाढलाय. म्हणजेच हा सगळा बजेट इम्पॅक्ट आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे, समजा एखादा आपल्याला हा महिना आहे, हा डिसेंबर महिना, हा स्टॉक जर वरती गेला, जर बजेट पर्यंत वरती गेला, तर बजेटच्या दिवशी सावध राहायचं आहे. कारण जर बजेटमध्ये काही नाही भेटलं तर परत फॉल बघायला भेटेल. फॉल आला 30% का इथे या ठिकाणी तुम्ही बाय करायचंय. परत तुम्हाला जवळजवळ 35-40%, 100%पर्यंत सुद्धा रिटर्न बघायला भेटतात. आता हे तुम्हाला एकाच कंपनीच्या बाबतीमध्ये आहे का? नाही. दुसरी एक कंपनी दाखवतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डिफेन्स मधली कंपनी कोणती आहे? HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ठीक आहे, HAL कंपनी. आता HAL कंपनीच्या बाबतीमध्ये सेम स्टोरी आहे बघा. इथेही तुम्हाला काय बघायला भेटतंय? इथेही बरोबर ह्या 3 मार्च पासून तर आपल्याला बरोबर ह्या तारखेपर्यंत इथे त्या तुलनेत तो कमी वाढलाय. आपल्याला तिकडे जवळजवळ जवळजवळ किती 125%चा गेन होता. इथे हा गेन तुम्हाला 68%चा गेन बघायला भेटलाय. आणि 74 दिवसामध्ये तुम्हाला 68%चा गेन बघायला भेटलाय. आणि इथे जो आपल्याला फॉल आहे, तो फॉल सुद्धा बघायला भेटलाय. फॉल जर तुम्ही बघितला असेल तर तो फॉल किती आहे? इथे हा डिसेंबर, डिसेंबर 24, आणि हा जानेवारी, आणि हा फेब्रुवारी. फेब्रुवारी पासून इथून फॉल आला, हा फॉल तुम्हाला त्या ठिकाणी 25%चा फॉल, म्हणजे फॉल 25% आला, पण तो वाढताना हा जवळजवळ 70% वाढला. पण आता सध्या काय कंडिशन आहे? आता सध्या कंडिशन तुम्ही बघू शकता का हा जो टॉप होता, ह्या टॉप पासून आता हा स्टॉक जवळजवळ 20% खाली आहे. आणि अजून आपल्याला प्री बजेट जी रॅली आहे, आपण म्हणतो मार्केट, त्या लोकांना माहिती प्री बजेट रॅली, पोस्ट बजेट रॅली. आता प्री बजेट रॅली का येऊ शकते का? तर एखाद्या वेळेस यायला पाहिजे. कारण आपण कंटिन्युअसली हे जवळजवळ 216 दिवस आहेत, म्हणजे जवळ 7 महिने हे या ठिकाणी कन्सोलिडेशन झोनमध्ये काढलेले आहेत. आणि त्यामुळे असं वाटतंय का आपल्याला डिफेन्स सेक्टरमध्ये एक प्री बजेट रॅली येऊ शकते. पण आम्ही सांगितलेला जो फंडा आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बजेट नंतर जर एखाद्या स्टॉकमध्ये खूप करेक्शन झालं, 25-30% जर करेक्शन झालं, तर त्या ठिकाणी खरेदीची एक आपल्याला चांगली संधी आहे. आणि बजेट पूर्वी जर चांगली मोठी रॅली झाली तर त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला सुद्धा विसरायचं नाहीये. आणि बजेट नंतर जर करेक्शन झालं तर खरेदी करायला सुद्धा विसरायचं नाहीये. अर्थात फक्त हे मी तुम्हाला एक असं सजेशन देतोय, कुठला स्टॉक खरेदी करा वगैरे ते काय मी तुम्हाला सांगत नाही. ओके. आणि तेव्हा आता अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ आहे, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर जर माहिती चांगली वाटली असेल तर आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करायला बिलकुल विसरू नका. आणि आपण हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचे तुम्ही आपले मेंबर सुद्धा होऊ शकता. आणि चॅनलचे आपले मेंबर झाल्यानंतर तुम्ही जे काही तुमचे प्रश्न असेल ते प्रश्न मला त्या ठिकाणी कॉमेंटच्या स्वरूपामध्ये मला तुम्ही विचारू शकता. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला लगेच ताबडतोब देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपल्याला आपण त्याच्यावाली फक्त 49 रुपये आपण मेंबरशिप फी ठेवलेली आहे. फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर होऊ शकता. त्याकरता पहिल्यांदा आपल्याला आपला हा यूट्यूब चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन नावाचं बटन येतं, ते बटन क्लिक करायचं आहे. आणि त्या ठिकाणी 49 रुपीज पेमेंट तुमचं फोनपे मार्फत किंवा तुमच्या पेटीएम गुगल पे मार्फत पेमेंट करायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी आपल्या चॅनलचे मेंबर होता. आणि मेंबर झाल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असेल ते प्रश्न तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता. आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी एकदम म्हणजे आपण काय म्हणतो काटेकोरपणे प्रयत्न करतो. ओके. आणि मग तेव्हा आता इथे आपण थांबूया आणि आता आपण भेटूया परत नवीन विषयासह.